वेलकम आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉक मध्ये. तर बघा मी आज कुठे आहे आणि तुम्हाला मी हे दाखवणार आहे की मी आज कुठे आहे. तुमच्या समोर इथे मी आलेली आहे आणि मी आले माझ्या माहेरला, पैठणला. हे आहे माझं माहेर आणि मी तुम्हाला एक सुंदर अशी वास्तू दाखवणार आहे. ती वास्तू आहे हे पैठणचं सुंदर सुंदर धरण. हे बघा गाईज, प्लीज कम गाईज. तर हे बघा माझ्या थ्रूने तुम्हाला मी पैठणचं सुंदर असं जायकवाडी धरण दाखवत आहे. तर तुम्ही खरंच बघा काय निसर्ग आहे हा. आणि हे धरण जे आहे माझ्या माहेरचं आहे पैठणचं जायकवाडी धरण. तर हे धरण एकदम इतिहासामध्ये याला सुंदर सुंदर असा एक दर्जा दिलेला आहे. सगळ्या धरणापेक्षा हा इतिहासामध्ये सुंदर धरणामध्ये हा मानला जातो. आणि तुम्हाला मी अजून एक ते वैशिष्ट्य दाखवते. हे जे आहेत हे पक्षी जे उडतात, हे पक्षी हे आहेत ते बगळा पक्षी, याला म्हणतात बगळा पक्षी. तर तुम्ही बघा हे सुंदर पक्षी असे पाण्यावर उडतात, तर बघा किती छान दिसतात. आणि ते तिकडे बघा पाण्यामध्ये ते पक्षी जे बसलेत ना गाईस, ते पाण्यामध्ये किती सुंदर असे बसलेले आहेत. आणि हे पक्षी बघा. आणि अजून एक तुम्हाला मी निसर्ग दाखवते की तो सूर्य जे दिसते ना तुम्हाला, लाईट दिसते ती लाल लाल लाईट जी दिसते, तो मावळता सूर्य दिसतोय तुम्हाला, मावळता सूर्य. पण आता कुठेतरी सूर्य थोडासा लपलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही सूर्य. पण तरी सुद्धा तो प्रकाश दिसतो तो मावळत्या सूर्याचा आहे. तर गाईस तुम्ही सांगा खरं हे माझ्या माहेरची पैठणची जी वास्तू आहे ती तुम्हाला कशी वाटते आणि कशी नाही हे तुम्ही मला नक्की तुमच्या कमेंट मधून कळवणार. आणि अजून एक तुम्हाला मी दाखवते की ही जी नदी आहे, ही जी नदी चाललेली आहे, हिला नाव दिलेलं आहे, ही नदी आहे आमची गोदावरी नदी. ही गोदावरी नदी आहे, ही जी नाशिक वरन येते, ही पैठण वरन अशी पुढे जाते. ही आहे आमची गोदावरी नदी. तर तुम्हाला मी नदी पण दाखवते गाईस, बघून घ्या. हे बघा हे सुंदर सुंदर अशी नदी आणि नदीवरती जे उडतात ते पक्षी. ओ माय गॉड, काय सुंदर नजारा आहे हा खरंच. आणि गाईस तुम्हाला मी सांगते की हा नजारा बघण्यासाठी मी मुंबईवरून इथे आलेली आहे गाईस. मुंबईवरून मी इथे आलेली आहे. आणि हे बघा ते माझ्या पाठीमागे दिसतंय ते माझं माहेरचं सुंदर 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 असं जायकवाडी धरण. तर मी धरणाची तुम्हाला किती वेळा बोलून दाखवलं. आणि तो आहे मावळता सूर्य. जो माणूस उगवता सूर्य बघतो आणि जो माणूस मावळता सूर्य बघतो तो अक्षरशः जीवनामध्ये कधीही सक्सेस असतो. म्हणून गाईस कधी पण तुम्ही पहाटे जरा लवकर उठताल तर उगवत्या सूर्याचं दर्शन घ्या आणि संध्याकाळी मावळत्या सूर्याचं दर्शन घ्या. तर गाईस तुम्हाला कसं वाटले आणि हे सुंदर पक्षी जे उडतात ते खरंच खूप निसर्ग आहे आणि खरंच खूप सुंदर निसर्ग आहे. चला तर मग गाईस छान छान कमेंट करून मला कळवा की तुम्हाला ही माझ्या माहेरची वास्तू कशी वाटली. तर नक्की कमेंट करा आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. आणि ही आहे अजून एक गाईस, थांबा, ही माझी छोटी बहीण आहे. ही मला भेटायला आली, सासरी असते इकडे, तिचं सासर इथेच जवळ आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. तर ही माझी बारकी बहीण आहे, ही मला आज भेटायला आली. हिला घेऊन मी माझा ब्लॉग इथे संपवते गाईस. कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कळवा. आणि अजून एकदा हे पक्षी बघा की कसे उडतात आणि कमेंट करून मला खरंच तुम्ही नक्की कळवा की तुम्हाला हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला. बाय बाय गाईज, बाय.